मोगरपाडा येथे 19वा संघर्ष दिन उत्साहात संपन्न. हजारो सत्यशोधकांचा जल जंगल जमीन हक्कासाठी एल्गार. 14 जुलै रोजी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आयोजित 19वा संघर्ष दिन मोठ्या उत्साहात पार पडला. जल जंगल जमीन रोजगार शिक्षण आणि आदिवासी हक्कांच्या संरक्षणासाठी हजारो सत्यशोधक शेतकरी शेतमजूर महिला व आदिवासी बांधव या संघर्ष दिनासाठी एकवटले होते. कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक संघर्षस्थळी करण्यात आली, ज्या ठिकाणी सुझलॉन कंपनीने टॉवर उभारण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला होता आणि जिथे आदिवासींवर लाठीचार्ज व गोळीबार झाला होता त्या ठिकाणी लाल झेंड्याला सलाम करून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करण्यात आले. त्यानंतर चले जाओ सुझलॉन वाले चले जाओ, जमीन आमची हक्काची, लढेंगे जीतेंगे, जल जंगल जमीन आमची आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत संघर्ष रॅली सभास्थळी दाखल झाली. सभेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर.टी. गावित, संविधान अभ्यासक अनंत भवरे, कॉम्रेड करणसिंग कोकणे, लीलाताई वडवी, शीतल गावित, लालाबाई भोये, यशवंत माळचे, मेरूलाल पवार, दिलीप गावित आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी विरोधी धोरणांवर टीका करत वनहक्क कायदा 2006ची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासींना त्यांच्या जमिनीचे सातबारा व GPS मोजणीसह हक्कपत्रे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, आदिवासींवरील अत्याचारांना आळा, शिक्षण व रोजगाराचा हक्क, सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, आदिवासी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना लागू करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच सर्वांना शिक्षण व रोजगाराचा अधिकार देणारे कायदे करण्याची मागणी केली. संघर्ष दिनात मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये आदिवासी विरोधी वन कायदा 2023 रद्द करणे, वनहक्क दाव्यांनी तातडीने पूर्तता, आदिवासींवरील अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई, राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करणे, जनसुरक्षा कायदा रद्द करणे, शिष्यवृत्ती वाढविणे, आदिवासी स्त्री-पुरुष समानतेसाठी स्वतंत्र कायदा, शेतमालाला हमीभावाची कायदेशीर हमी देणे या मागण्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक कुरेशी, जितू पवार यांनी केले. शेवटी सत्यशोधक चळवळीतील दिवंगत कार्यकर्ते जयंता गावित व चंपा मास्तर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या संघर्ष दिनाने जलजंगल जमीन आणि लोकशाही हक्कांच्या लढ्याला नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नंदवैभव न्यूज कार्यकारी संपादक राजेंद्र पवार, साक्री.